काय पण आपण करायच्या आधी प्रिपेअर केलं पाहिजे, रेडी केलं पाहिजे. जेव्हा लग्न असतं तर त्याची प्रिपरेशनसाठी खूप टाईम लागतं. जेव्हा कोणता मोठा काय ते मोठं कार्य असतं नाहीतर सण असतं त्याची प्रिपरेशन लागतं. कोणत्या पण गोष्टींसाठी प्रिपरेशन लागतं. आणि ती प्रिपरेशन केव्हा केव्हा फार इम्पॉर्टंट असते. मेन कामापेक्षा ती प्रिपरेशन फार इम्पॉर्टंट असते. कारण जो माणूस तयारी नाही करत त्या गोष्टींसाठी तो स्वतःला मनातून तो त्याचा विचार सरळ नाही ठेवत, ते विचार रेडी नाही करत ती गोष्ट कबूल करायला, एक्सेप्ट करायला, ए, प्राप्त करायला कोणती तरी चांगली ब्लेसिंग, तर त्याला ती गोष्ट नाही मिळत, बरोबर नाही मिळत. तर कोणती पण गोष्ट प्रिपेरेशन लागतं. हा खाना नमाज करताना पण, नमाजीसाठी पण तुम्ही ऑफकोर्स राव गावरिया शंगा शिकलात शुल्खान मध्ये का फिलासाठी प्रिपेअर करताना किती गोष्टी लागतात. कसं माणसानी स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे, किती वेळ आधी उठलं पाहिजे नमाजीच्या आधी, अ, तो साफ पाहिजे पूर्णपणे, त्याचे विचार साफ पाहिजेत. स्वतःची कोणतीच प्रायव्हेट गोष्ट म्हणजे स्वतःच्या गोष्टींसाठी तो काय गोष्टी नाही करू शकत, काम नाही करू शकत नमाजीच्या आधी. खूप गोष्टी आहेत राईट. तुम्ही शिकलात सुखान रोखमध्ये ऑफकोर्स राव्वे गाब्रिएलच्या सोतनी भाऊ हशेम. तर तर कोणती प्रिपेरेशन आहे जसं आधीच्या रब्बानीमध्ये 1 तास लावायची प्रिपेअर करायला नमाजीसाठी, आणि 1 तास लागायचे नमाजीतून संपल्यानंतर परत नॉर्मल नॉर्मल जगामध्ये यायसाठी काइंड ऑफ. तर ती प्रिपेरेशन फार गरज आहे त्याची. त्याची गरज असते माणसाला. आणि ती समज जर माणूस तयार नाही होत त्याची, स्वतःला तयार नाही करत ती गोष्टीसाठी, तर ती गोष्ट बरोबर नाहीत. जसं माणसाकडे लग्न असेल जसं बोललो, आणि त्यांनी ऑर्डर नाही केली ती गोष्ट, त्यांनी त्यांनी समज जर हॉल नाही त्यांनी अरेंज केला, आणि तो बोलला नाही मी त्या दिवशी करीन, आणि मग त्या दिवशी त्याला काहीच नाही जमणार करायला. तसंच तिशा व्यापसाठी पण आपण बघतो का प्रिपेरेशनची गरज आहे. आपण 3 आठवडे आधीपासून श्वायसे तमूजपासूनच ती प्रिपरेशन चालू केली होती. जसं आपण एलूल आता मध्ये जाऊ आव नंतर. आव म्हणजे रेशेते होत आपण बोललो आलेफ आणि बेते आव. तर एलूल बा, נכון, एलूल इज कमिंग, त्याचा इंडिकेशन आहे. तर एलूलमध्ये पण आपण एलूलमध्ये प्रिपरेशन चालू करतो, तयारी करतो, होसेर बेचुआ होतो आपण, रिपेंट करतो, पश्चाताप करतो. आणि आणि मग आपण येतो ते सेलिखोतनी प्रिपेअर करतो, जेवढे साफ करतो, जेवढे होते जमेल तेवढा स्वतःची सिन्स माफ करायला बघतो आपण, रिपेंटन्स माफी मागायला बघतो सेलिखोतपासून. आणि मग रोश हशाना, योम किपूर, दॅट्स द पीक, एकदम हाय स्टेज इज रोश हशाना. मधून योम किपूरला जातो, आणि योम किपूरमध्ये नेईला एकदम हायेस्ट पॉईंट इन हाय हॉलिडेज, हायेस्ट पॉईंट इन हाय हॉलिडेज राईट. तर तसंच इकडे पण आपण बघतो का श्वायसे फ्रॉम ऑफ तमूजपासून आपण चालू केलं. आणि मग ते मॉर्निंगचे जे गोष्टी आहेत, सुक्तक पाळलं जातं. लग्न नाही करत या टायमामध्ये, चांगली नवीन गोष्ट नाही घालत, शेहियानो नाही करत, खूप गोष्टी आहेत. आणि मग हळूहळू होतं की जास्त स्ट्रॉंग होत जाते. आणि शव्वा शेखालबो म्हणजे त्या आठवड्यामध्ये तिशाव्याव येतो, त्या वेळेला पण आपण जास्त स्वतःवर घेतो. आणि जास्त यावर्षी तर नाही आहे, पण रोज खोदेश आजपासून अजून जास्त गोष्टी सुतक पाळले जातं. आणि मग शव्वा शेखालबो ज्या वीकमध्ये, ज्या आठवड्यामध्ये तिशाव्याव येतं, तो आठवडा एकदम जास्त स्ट्रिक्टली पाळले जातं. नवीन गोष्टी नाही विकत घेत ते श्वायसे तमूजपासूनच, अँड सो ऑन. तर आपण बघतो का ते प्रिपेरेशन, तो हळूहळू त्या पीकला येतं, त्या स्टेजला येतं. आणि मग एकदमच हायेस्ट पॉईंट इज तिशाव्याव. आणि मग तिशाव्याव आल्याबरोबर नंतर लगेच हळूहळू ते
सुतक निघतं आणि मग आपण असिरी द 10th ऑफ मध्ये आपण ऑलरेडी खचोतपासून खूप गोष्टी म्युझिक ऐकू शकतो आणि सर्व करू शकतो. पण मेन इम्पॉर्टंट इज प्रिपेरेशन. ती प्रिपेरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते माणसाला मनापासून तयारी करायला पाहिजे ती गोष्टीसाठी, कारण नाहीतर मग त्याला कळणारच नाही तो कशाला सुतकात आहे, त्याची गरज काय त्या गोष्टी करायला, त्याला माहीतच नाही ती गोष्ट काय आहे. आपण दिशाबाने बोलूया, पण ही प्रिपेरेशन करायसाठी माणसानी त्याच्याबद्दल जास्त नॉलेज पाहिजे, त्या गोष्टींबद्दल जास्त माहिती पाहिजे त्याला. एक वेळ त्याला कळलं का किती अ, किती मोठी गोष्ट होती ती, की आपल्या बेथॅमिक देश होतं, तर त्याची अ, आपल्याला अ, गरज जाणवते. पण समज त्याला माहीतच नाही, त्याला त्याला त्याची त्याची त्याला त्याला काहीच नाही माहीत का काय होतं आणि कसं होतं, तर तो ते एक्सेप्टच नाही करू शकत. आणि त्याला काय काय फरक पडते, मला खायला प्यायला आहे, मला राहायला जागा आहे, फॅमिली आहे माझ्याकडे, सगळे खुश आहेत, एन्जॉय करतोय लाईफ, मस्त पीक, मस्त सगळ्या सगळ्या मस्त सर्व सर्व छान आहे. पण जसं एक्झाम्पल देतात, ए, का जसा एक छोटा मुलगा आहे आणि 3 वर्षाचा मुलगा, 3-4 वर्षाचा मुलगा आहे, आणि त्याला बोलतो अरे, त्याला 5 शेकेल मिळाले, 5 शेकेल मिळाले तेवढं तो खुश होतो. तो बोलतो अरे, आता मी काय पाहिजे ते घेऊ शकतो, अरे अख्खा जगामध्ये काय पाहिजे ते मला मिळेल. पण आपल्याला माहिती आहे का, तो ते 5 रुपये नाही तर 5 शेकेल त्याला काय मिळणार आहे, एक छोटासा चॉकलेट मिळेल आणि तेवढंच मिळेल, अजून काय नाही मिळणार त्याच्यामध्ये. पण त्याला त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, ती सर्व आहे त्याच्याकडे. तसं काय त्याला सर्व मिळालं, लाईफमध्ये सर्व मजा मिळाली त्याला. तसंच तसंच आपण पण जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण बोलतो हा सर्व आहे माझ्याकडे, पण तुला आपल्याला माहित नाही का काय काय गरज आहे कसली, काय आहे मिळू शकतंय आणि आपण कुठे आहोत. अजून एक एक्झाम्पल देतात, जसं काय माणूस तो मोठ्या धबधबाकडे गेलाय, मोठा वॉटरफॉल आहे आणि खूप मोठा आहे तो, जसा नायगेरिया फॉल्स अमेरिकामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट, सगळ्यात लांब लांब लचक आहे, खूप डिस्टन्समध्ये तो नायगेरिया फॉल्स आहे. आणि ते बघितल्यानंतर माणूस एकदम शॉक होतो, एकदम तो बोलतो मा राबो मासेखा हशेम, आकाश बरोबर खुशी किती मोठी करणी आहेत. आणि सगळे एकदम तो एकदम खुश होतो आतून, त्याला एकदम वेगळं वाटतं. पण कोणाला माहीतच नाही धबधबा का असतो, तर कधी कुठेच नाही गेलंय. आणि त्यांनी एक वेळा बघितलं का कोणत्या त्या गार्डनमध्ये तिकडे ममतेर आहे जिकडे, म्हणजे स्प्रिंकलर, पाण्याचा स्प्रिंकलर आहे आणि तो सगळ्याकडे पाणी मारतो. तर तो बोलतो अरे काय मस्त आहे, सगळ्याकडे पाणी मारते, एका वेळेला एका गोल गोल फिरते, अरे किती मस्त आहे, किती छान आहे, याच्या जगामध्ये असं दुसरी गोष्टच नाही आहे एवढी छान. त्याच्यासाठी नाही आहे दुसरी गोष्ट छान, तो त्याच्यामध्ये खुश आहे का, कारण त्याला माहीत नाही का खरी गोष्ट काय असू शकते. तर तो इमॅजिन पण नाही करू शकत का ते वॉटरफॉल काय असतं मोठं, आणि तर हे इमॅजिनेशनचे पण बाहेर आहे. तसंच आपण पण या 30व्या आधी येतो आणि बोलतो अरे, बेतामिकदास ते मी नव्हतं बघितलं, माझ्या आबाईमाने पण नव्हतं बघितलं, माझ्या आजोबाने पण नव्हतं बघितलं, तर मला माहीत नाही त्याचं त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, त्याचा काय अर्थ आहे. तर मला त्याची जाणीव नाही, त्याची कमी नाही वाटत त्याची, तो आहे नाही, ठीक आहे, लाईफ गोज ऑन. पण जेव्हा आपल्याला कळेल, आपल्याला माहिती आहे, आपल्याला जाणीव येईल का जे पण त्रास या जगामध्ये आहे, आणि ते सर्व त्रास का आपल्याकडे बेतमिदेश नाही आहे म्हणून झालंय, तर मग प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये ऑफकोर्स त्याला माहिती आहे का असे टाईम होते ज्याच्यामध्ये तो ऑलमोस्ट कोलॅप्स होणार होता, आणि तो त्या लाईफच्या स्टेजमध्ये कसा त्यांनी पार केलं. पण त्याला जेव्हा जाणीव होते का ती गोष्ट घडली कारण आपल्याकडे बेतमिदेश नाही आहे, तर मग तो खरा त्याचा अनुभव करू शकतो का काय आपल्याकडे कमी आहे. आणि
आणि जे पण याच्या जगामध्ये त्रास होते, जे पण माणसांना त्रास होते, जे पण डिफिकल्टीज येतात, अ, ते सर्व त्याचेच हे त्याच्यामुळे आहेत. तर म्हणून प्रत्येक माणसाने त्याचा तो दुःख घ्यायचा आणि त्याला बघितलं, ते लक्ष द्यायचा आणि अ, त्याच्यापासून तो शिकू शकतोय का तो त्रास त्याला आला कशामुळे, बेतामिदेश नाही म्हणून. आणि बेतामिदेशामध्ये असता तर ही गोष्ट नसते घडली. जेव्हा आपले अवनोत, आपले पाप साफ होतात आणि जसे कोरबानोत द्यायचे आणि सकाळी आणि संध्याकाळी, आणि रात्रीचे पाप आहेत ते सकाळी कोरबानमध्ये माफ होतात, दिवसाचे पाप आहे संध्याकाळच्या कोरबानमध्ये माफ होतात, दुपारच्या म्हणजे नारबाईमच्या, आणि आणि सो ऑन. आणि तसं अख्खा जग अशा अशा लेवलमध्ये राहतंय का ए, त्याच्या ए, सर्व साफ राहतंय. अख्खा टाइम त्याला माफी मिळते. पूर्ण टाइम त्याच्या ए, त्याला पापपासून माफ होतोय आणि मग मग त्याला ब्लेसिंग येते. तर मग एक वेळ आपल्याला ते जाणीव झाली तर मग आपल्याला कळतंय का बेथॅमिगदाश असतं तर काय झालं असतं आणि कुठे आपण असतो. तर एनिवे वी गो टू या मिशनायोत. आपण मिशनाचा चालू करूया आपण बेजात हशेम. मे बी आपण स्टोरी नंतर बोलूया बेजात हशेम. तर आपण 9 चॅप्टरमध्ये जातोय. 9 चॅप्टर मध्ये अ, आपण अ, सर्वांना माहिती आहे पेसाख रिशोन असतं आणि पेसाख शेनी. पेसाख रिशोन म्हणजे पेसाखचं सण नॉर्मल, आणि नंतर असतं पेसाख शेनी. जे पण अम, ज्यांनी पण अर्पण नसलं दिलं पेसाख रिशोनमध्ये, म्हणजे पेसाखच्या दिवशी त्याला अर्पण नाही देता आला, म्हणजे शहीता नाही करता आला पेसाखच्या कोरबानचा, आणि खाता नाही आलं, तर त्याला पेसाख अजून एक त्याला ही जमनूत, अजून एक अपॉर्च्युनिटी मिळते अ, अर्पण द्यायला. आणि ती असते पेसाख शेनी. त्याच्याबद्दल आपण एक वेळा त्याचा उल्लेख केला होता आधीच्या मिशनातमध्ये. पण इकडे आपण बघूया अजून डिटेलमध्ये या मिशनातमध्ये, ज्याच्यामध्ये ते एक्झॅक्टली सांगतील का पेसाख रिशोन, पेसाखमध्ये आणि पेसाख शेनीमध्ये काय फरक आहे आणि कोण अर्पण देऊ शकतोय, कोण नाही देऊ शकत, अ, कोणते कोणते एलिजिबल आहेत द्यायला, आणि अ, कोणी दिलंच पाहिजे, ज्याला करेक्ट असू शकते, नाही होऊ शकते, म्हणजे त्याला पनिशमेंट मिळेल. समज त्याने नाही दिलं, अर्पण दिलं, म्हणजे कोरबान पेसाख नाही खाल्ला त्या दिवशी, तर त्याला पनिशमेंट मिळेल करेक्टची. नाहीतर आपण बघूया ते सगळे अ, या मिशनातमध्ये, या चॅप्टरमध्ये ते सगळे डिस्कस केलेत का, ते मेन डिफरन्सेस काय आहेत आणि कोण कोण आहेत, आणि का त्यांचा उल्लेख केला आणि दुसऱ्या मिशनातमध्ये नाही उल्लेख केला, दुसऱ्या दुसऱ्या बाबतीत नाही उल्लेख केला त्यांचाच का आपण बघूया. तर आपण इथे चालू केलं आपल्या 9 चॅप्टर. जस्ट वन मोमेंट, मी स्लाइड चालू करतो. दिस, हा. ओके फाईन, हिअर इट इज. थोडासा स्लाइड वेगळी टाईपची आज. डायरेक्टली आपण सोर्समधून बघूया. दिस इज द फर्स्ट मिशना. तुम्ही बघू शकाल. मोमेंट जर फिक्स करूया. Here. हा पहिला मिशन आहे. Yep. ओके, तर हा पहिला मिशन आहे. एक मिनिट, परत बाहेर गेला. ओके, here. आपण रीड करूया आणि मग अंडरस्टँड करायला ट्राय करूया पूर्ण मिशन. ओके, लेट्स स्टार्ट.
तुम्ही हिब्रूमध्ये पण वाचू शकता. मग जास्त छोटा हे असेल तर आपण बघूया जरा. तुमचा समज जर असं केलं तर दिसते बरोबर. नाही, छोटंच दिसतंय ना तरी. ओके, सॉरी. ओके, आपण पूर्णच घेऊया मग. ओके, फाईन. ओके, फाईन. מי שהיה טמא או בדרך רחוקה לא עשה את הראשון, יעשה את השני. שגג או נאנס, לא עשה את הראשון, יעשה את השני. אם כן, למה נאמר טמא או בדרך רחוקה? שאלו פטורין מן, ה, מן ההיכרת, ואלו חייבים בהיכרת. तर कशाबद्दल बोलतो आपण इकडे? का कोणीतरी कोरबान पेसाख नाही देऊ शकला. या का नाही देऊ शकला? कारण तो इम्प्युअर होता, तम्य होता. तमे इम्प्युअर, इम्प्युरिटी आपण डिस्कस केलं. इम्प्युरिटी कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकते माणसाने. जसा आपण बोललो तर तमे, तो इम्प्युअर झाला कारण तो मे बी डेड बॉडीला हात लावली असेल, नाहीतर तो त्या तुमामध्ये झाला, त्याच्यामधून काहीतरी इमिशन झालं आणि म्हणून तो तमे झाला. आणि सो ऑन आपण तुमाचे पार्ट्स बघितले होते. ए, ते पुढे पण मे बी बघू. पण तर तो इम्प्युअर झाला. तो इम्प्युअर झाल्यानंतर तो नाही देऊ शकत. नाहीतर दुसरा आहे, तो लांब होता. तो येरुशलेमला येत होता आणि तो लांब राहिला, त्याला टाईम झाला यायला, तर लेट झाला यायला. तो येऊ नाही शकला कुर्बान पेसक द्यायला त्या टायमापर्यंत. तर त्याचा काय, तो देऊ शकतो का नाही? तर बोलतात की त्याच्याबद्दल लिहिलं आहे का हा एक फर्स्ट सेट आहे. फर्स्ट सेटमध्ये कोण लिहिले? तमे, जो इम्प्युअर आहे. आणि दुसरा म्हणजे जो लांब आहे येरुशलेमपासून. ए, तर हे दोघे जण नाही देऊ शकत. काय पण करा, ते तो नाही पोचू शकत. तेव्हा काही गाड्या नव्हत्या, प्लेन नव्हते. सर्वांना यायला लागायचं आणि ते अडकले कुठेतरी. ते लेट झालं, काय प्रॉब्लेम झाला, अजून पुढे जाऊन नाही येऊ नाही शकत. आणि येता येता चालता चालता अजून त्याला टाईम लागेल. त्याला वाटला तो पोचेल, पण अडकला तो. तर कुर्बान पेसखपर्यंत येऊ नाही शकत, नाही देऊ शकत. तर मग कसा आहे, त्याला मग काय, त्याला पनिशमेंट मिळेल का? पनिशमेंट मिळाली पाहिजे. पण त्याची चूक नाही आहे. ते तो निघाला होता, तो यायला ऑलमोस्ट पोचला होता, पण त्याला अजून एक दिवस लागेल यायला. त्याच्याबद्दल बोलतोय आपण. अ, तर हे दोघं जण आहेत. म्हणजे एक इम्प्युअर पर्सन आहे, नाहीतर जो लांब होता. तर त्यांनी पहिला पेसाख नाही देऊ शकले. त्यांनी अर्पण नाही, त्यांनी कोरबान पेसाख नाही खाऊ शकले. मग त्यांनी येऊ शकतात पेसाख शेनीला, त्यांना द्यायला पाहिजे अर्पण. ते इयरमध्ये एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर. पेसाख शनी केव्हा असतं? एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर असतं, आपल्याला माहिती आहे. आणि बहुतेक आपल्यासाठी काय ते कन्सर्न, कारण बहुतेक त्या दिवशी हाणून नाही करत, अशामनुबागांनू काही नाही करत. आणि खूप लोक मच्छा खातात, पण नाहीतर काही ओमतोफ नाही आहे. आपण आपल्यासाठी ओमतोफ नाही आहे तो. जेव्हा बेतामितीस होतो तेव्हा तो पेसाख शेनीसाठी ते ज्यांनी पण नाही दिलं ते अर्पण द्यायचे, म्हणजे हे कोरबान पेसाख खायचे. मग आपण इकडे पुढे पण बघूया का त्याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे दोन्हीमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण यांच्याबद्दल बोललो. जो जो माणूस इम्प्युअर होता, नाहीतर तो लांब होता. दुसरा दुसरा सेट दिले त्यांनी. दुसरे टाईपचे माणसं आहेत अजून मेन्शन केले तिकडे. एक आहे शोगेग, चुकला, त्याची चूक झाली काहीतरी. आणि शोगेग नाहीतर नेनास, ऑनेसमध्ये आहे. म्हणजे तो काय त्याच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तो लटकला अडकलाय तो. अं, तर एक चुकला, नाहीतर दुसरा आहे तो आहे. तर त्यांनी त्यांनी पण आणलं पाहिजे पेसाख शेनीला.
अम, त्यांनी पण दिलं पाहिजे. पण मग दोघांमध्ये एकदम का नाही लिहिलंय दोघांचा? दोघांचं एकदम का नाही लिहिलंय? सर्व एकदम लिहा. तिकडे आपण बघतो मिशनामध्ये का पहिले एकाला मेन्शन केलंय, מי שהיה טמא או בדרך רחוקה ולא עשה את הראשון, יעשה את השני. שגג או נאנס ולא עשה את הראשון, יעשה את השני. हा, एवढं मोठे दोन सेंटेन्स कशाला वेस्ट करायचे पाहिजे होते? लिहायला पाहिजे होतं, מי שהיה טמא בדרך רחוקה, שוגג או נאנס, ולא עשה את הראשון, יעשה את השני. हे चारही लोकांना एकदम लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी वेगळं लिहिलं का? त्याच्या मागे पण रिझन आहे. तोरा आपला एवढा एवढा रिच आहे, एवढा डीप आहे, एवढा छान आहे. आकाश बर्फूनी आपल्याला तोरा दिलाय आणि त्याच्यामध्ये एवढे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि एक एक लेटर, एक एक शब्द, त्याच्यामध्ये फार मोठे डिफरन्स आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे सिक्रेट्स आहेत. आपण सध्या तरी वरच्या वर शिकतोय तरी पण पण त्याच्या डेप्थ, त्याचा एवढं डीप मिनिंग आहे, तर ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आपल्या इमॅजिनेशनचे पण बाहेर आहेत ती गोष्टी. माणूस जो डेप्थ शिकतं आणि त्याच्यामध्ये अजून शोध शिकतं, त्याच्यामध्ये रेमेज आहे, त्याचं परदेश बोलतात. पशात, द्राश, नाही, पशात, रेमेज, द्राश आणि शोध, हे चार पार्ट्स आहेत तोराचे. आणि त्याच्यामध्ये पण इच याच्यामध्ये पण परदेश अजून आहे. म्हणजे पशातमध्ये पण, म्हणजे सिम्पल अंडरस्टँडिंगमध्ये पण चार पार्ट्स आहेत. आणि म्हणजे रेमेजमध्ये पण चार पार्ट आहेत अजून. अँड सो ऑन इट डिवाइड्स. तर मग एवढे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणि ते अंडरस्टँडिंग एवढे डीप आहेत का आपण इमॅजिन पण नाही करू शकत किती डेप्थ आहे आणि किती डीप आहे ते. तिकडे आपण बघतो, एक छोटीशी एक्झाम्पल आहे का दोन वेळा का लिहिलंय. कारण पहिला सेट आहे जो लिहिले तमे, इम्प्युअर, आणि जो लांब होता येरुशलेमपासून अजून पण येरुशलेम नाही पोचला आणि त्याचा मिस झाला कोरबान पेसाख द्यायचा, तर त्यांना करत नाही आहे. समज त्यांनी पेसाक्षणी नाही दिला. पण दुसरा सेट लिहिलाय जो शोगेग, चूक झाली, त्यांनी कोरबान पेसाख नाही घेतला विकत. तो लेट झाला, तो नाही उद्या घेईन, जाऊन दे, कोणाला टाईम आहे आत्ता, घाई काय आहे, अजून 2 दिवस आहेत, मिळेल मला स्वस्तमध्ये मिळेल. मला कोरबान पेसा घ्यायचा आहे ना, हा, मला अर्पण द्यायचं आहे, अर्पण घ्यायचं आहे विकत, नंतर घेईन, घाई काय. आणि त्याचं राहायला गेला घ्यायला आणि सर्व संपलं होतं, त्याच्याकडे काहीच नाही राहिलं कोणाकडे. आता तो विदाऊट कोरबान पेसा आहे, त्याच्याकडे काय नाही. त्यांनी त्याचं नाव पण नाही दिलं कोणत्या ग्रुपमध्ये आणि काय नाही. आणि त्याला आता माहीत नाही, शोगेग, चूक झाली, चुकला, त्याचं कॅल्क्युलेशन चुकले. नाहीतर ओनेस, तो अशी गोष्ट घडली का त्याच्या त्याच्या तो काय नाही करू शकत, तो नाही देऊ शकला, तो देऊच नाही शकला. पण ह्या दोघांना, त्यांना करत आहे समज त्यांनी नाही दिला कोलन पेसाख का का त्यांनी सांभाळायला पाहिजे होतं आधी. तुम्ही, तुमच्या हातामध्ये नव्हतं पण तरी पण तुम्ही सांभाळायला पाहिजे, तुम्ही काळजी घेतली पाहिजे होती का हे सर्व करायला. जसं आपण बघितलं जसं आपण बोललो प्रिपेरेशन किती इम्पॉर्टंट आहे, तिकडे पण बघतो आपण प्रिपेरेशन किती इम्पॉर्टंट होती का त्यांनी पुढे ढकललं. नाही आता नको, उद्या, उद्या नाही परवा करूया, नंतर करूया. कोणती इम्पॉर्टंट गोष्ट असते तर माणसाने पहिले केली पाहिजे. मी स्वतःला बोलतोय, नाही सर्वांना तुम्हाला बोलतोय, मी स्वतःला बोलतोय. कोणती इम्पॉर्टंट गोष्ट ती लवकर केली पाहिजे, लगेच केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये टाईम नाही घेतला पाहिजे, दिलं पाहिजे. असं आपण बघतो का बोलतात की लोय हमीच, लोय अहमेद. जसं पेसाखचं मेन थिंग लेसन आपण बोललो होतो पेसाखमध्ये पण, का वन ऑफ द मेन लेसन ऑफ पेसाख आहे का तुम्ही पुढे नको ढकलू कोणती गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट लगेच करा. कारण मत्सा आणि खामेचमध्ये काय फरक आहे का, मत्सा लगेच केला जातं आणि खामेचला थांबतो, आपण ठेवतो, बाजूला ठेवतो. तो पीठमध्ये पाणी टाकल्यानंतर तो फुगणी येतं त्याला आणि मग तो खामेच होतं. पण पेसाखमध्ये शिकतो आपण का नाही, पुढे नको ढकलू, लगेच करा. जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे लगेच केली पाहिजे. कोणता मिtzवा आहे तो लगेच केला पाहिजे. तर इकडे शोगिकच्या बाबतीत आपण बघतो का
तिला सांभाळायला पाहिजे होता, त्यांनी आधी केलं पाहिजे होतं, त्यांनी रेडी केलं पाहिजे होतं. फाईन, शोगे काय चूक झाली नाही माहीत मला, माझी चूक न, मी ट्राय करत होतो. नाही पण तुम्ही काळजी घेतली पाहिजेस का बरोबर सर्व झालं पाहिजे असं बोलतात का शब्बातमध्ये पण, शब्बातच्या लॉजमध्ये पण तुम्ही बघाल का समज माणसाने चुकून बत्ती लावली, तर मग लाईटचा बोट लावला, विसरला शब्बात आहे, नाहीतर रात्री उठला आणि लाईट लावला. आता त्याची चूक झाली, चुकला, झोपेत होता, त्याला नाही माहित शब्दात आहे, चुकला चुकला, ते चूक झाली. शोगेग शोगेग आहे ना, बरोबर आहे, शोगेग चुकला, ओके ओके फाईन, चुकला. पण आता नेक्स्ट टाइम पुन्हा त्याच्या हातून चूक झाली, तर ती शोगेग नाही, मेजीद आहे. म्हणजे मुद्दामून केलीच असते की त्यांनी, चुकला नाही, त्याची चूक नव्हती का, तुला माहित होतं तुम्ही चूक करतो, मग मला माहित आहे का, रात्री झोपेत मला कळत नाही दिवस आहे रात्र आहे, काय चाललंय, कोण आहे, माझं नाव काय काय नाही माहीत मला, तर त्या शब्दात पण नाही माहीत मला, राईट. तर अशा सिच्युएशनमध्ये त्याला माहिती आहे का त्याची अशी एवढी हालत खराब होते जेव्हा झोपेतून तू उठतो तेव्हा. तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या आधीच त्यांनी सगळ्या, जसं इस्रायलला मिळतात लाईटवर, प्रत्येक स्विचवर एक कवर मिळतं लावायला, आणि तो एक्झॅक्ट फिट होतं कवर. आणि जरी पण माणसाचा हात गेला तरी पण त्याच्यावर बॉक्स आहे, हात लावला तरी पण तो लाईट बंद नाही होणार. तर फर्स्ट टाईम चुकला तो, ओके वी कॅन अंडरस्टँड. पण शोकेकसाठी पण त्यांनी कोरबान दिला पाहिजे, बेथामिरी असतं त्यांना कोरबान द्यायला पाहिजे होता. पण चुकला, चूक झाली, होतं माणसापासून चूक, माणूस आहे, एंजल नाही आहे, बोलतात काय आपण एंजल आहोत, आपण काय मलाखीम ना होत आपण, हातून चूक होते, माणूस आहे, माणूस स्वतःच्या चूकमध्ये आपण बोलतो माणूस आहे, दुसऱ्यांच्या चूकमध्ये बोलतो नाही त्यांनी चूक कशाला केली, फाईन, दॅट्स नॉर्मल, दॅट्स नॉर्मल, इट्स ओके. पण तर त्यांनी नेक्स्ट टाईम त्याची पुढच्या वेळेला त्यांनी काळजी घेतली पाहिजे का ती चूक नाही झाली पाहिजे. समजा त्यांनी चुकून प्लातावरून जेवण घेतला, डायरेक्टली घेतला, नाहीतर त्यांनी तिकडे बिशूलच्या बाबतीत त्यांनी चुकला, तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे पुढच्या वेळेला तो ती गोष्ट नाही होणार, आणि त्याच्यासाठी त्यांनी रिमाइंडर लावले पाहिजेत, त्यांनी सांभाळलं पाहिजे, त्यांनी ते कवर लावले पाहिजेत प्रत्येक स्विचवर घरी, म्हणजे मग ते कुठेच हात नाही लागणार कोणा. इथे इस्रायलमध्ये तर अशाच ठिकाणी लाईट्स असतात, स्विचेस असतात, जिकडे चालता चालता पण माणसाचा धक्का लागू शकते आणि लगेच लाईट लागते. तर मग त्यांनी काळजी घेतली पाहिजे का सर्व बंद ठेवले पाहिजेत, आणि बंद इन द सेन्स कवर केले पाहिजेत, म्हणजे मग ती चूक नाही होणार. पण पहिल्या टाइम चुकला, आता नेक्स्ट टाइम ती पुढची वेळेला ती मेजीद म्हणून मानली जाईल, म्हणजे ते मुद्दामून केलं, जसं काय त्यांनी काळजी नाही घेतली म्हणून त्याच्यातून चूक झाली. तर इकडे आपण बघतो का जो शोगेग होता, जो शोगेग होता, जो चुकला त्याच्या हातून, तर त्याला त्यांनी दिलंच पाहिजे, त्याला त्यांनी येऊन अर्पण केलंच पाहिजे. आता तो ओनेस आहे, ओनेस त्याची नाही, तो चुकला, त्याला त्यांनी कशामध्ये तरी जे नाही केलं पाहिजे ते केलं, आणि तो तो नाही देऊ शकत आता अर्पण. पण आता पेसाक श्रेणीमध्ये त्याने दिलं पाहिजे. फर्स्ट केसमध्ये आपण बघितलं ते दोन, जो तमे होता, इम्प्युअर होता, आणि तो रिशमच्या बाहेर होता, आणि तो नाही पोचू शकला, तर त्याच्या बाबतीत आपण बोलतो का नाही, त्याला करेत नाही मिळणार. समज जर त्यांनी सेकंड पेसक शेनीला पण नाही दिलं, त्याला करेत, म्हणजे सगळ्यात मोठी पनिशमेंट जी करेत मानली जाते, करेची पनिशमेंट इज एक्सकम्युनिकेटेड फ्रॉम द हेवन, जसं आपण बोलतो. आणि नाहीतर किचूर यमीम व शनीम, जसा तो लवकर त्याच्या टाईमच्या आधी तो मरेल खासे शालोम, नाहीतर त्याचा पुढे जनरेशन नसेल कोणच. तर दॅट्स खरेत, दॅट्स करेक्ट. तर ती त्याला पनिशमेंट नाही मिळणार. अम, तर मग तो त्या गोष्टींपासून तो वाचतोय, कारण तो प्रॉब्लेमली पतूर होता कम्प्लिटली. पण तो पैसा क्षणीने दिला पाहिजे, पण त्याला पनिशमेंट नाही मिळणार मोठी. पण दुसरे आहेत त्यांना पनिशमेंट मिळेल. का कुठून शिकतात ते? कारण बेहालो तेखामध्ये एक पसूक आहे, त्याच्यावरून शिकतात. आणि तिकडून शिकतात का जो तमे आणि देरेख असेल रेखोका, त्याला करत नाही मिळणार, आणि जो शोगिग आणि ओनेस मध्ये असेल तर त्याला पनिशमेंट मिळू शकते, आणि म्हणून पेसाक शेनी त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल.
आणि म्हणून तोरा डायरेक्टली मेन्शन करते तमे आणि देरेख रेखो का, ते दोघांना मेन्शन करते का, कारण समज त्यांनी नाही दिलं तरी त्यांना त्यांना मोठी पनिशमेंट नाही मिळणार. पण दुसऱ्याने दिलं पाहिजे. दुसऱ्यांनी दिलंच पाहिजे पेसाख शनीला, अर्पण केलंच पाहिजे. म्हणजे पेसाख शनीला त्यांनी त्यांच्यासाठी तो इट्स लाईक पेसाख. आणि फर्स्ट त्यांच्याबद्दल बोलो त्यांच्यासाठी ते देऊ शकतात, पण त्यांना मोठी पनिशमेंट मिळेल म्हणून. दॅट इज द फर्स्ट मिशना. विल गो टू द सेकंड मिशना बेजात शेम. बघूया आपण किती जमतं तेवढा आपण ट्राय करूया कम्प्लीट करायला. ए ओके, तुम्ही बघू शकाल. वे जोही देरेख रेखो का. फाईन. आता तुम्ही बोललात करू लांब होता. लांब म्हणजे काय, लेट्स डिफाईन. ते आपण बघूया पुढे. गेमामध्ये फार इम्पॉर्टंट, फार इंटरेस्टिंग डिस्कशन्स आहेत. लांब काय असतं, डिस्टन्स काय असतं, आणि किती ट्रॅव्हलिंग किती लांब बोलतं, किती माणूस चालू शकतो एक दिवसामध्ये, आणि किती वेळ लागतं, आणि किती अख्खा जग किती डिस्टन्स फिरतं, किती त्याचा स्पीड किती आहे, काय आहे. फार इंटरेस्टिंग डिस्कशन्स आहेत. अवकाशम. तर एनिवे आपण हे रीड करूया पहिले आणि नंतर बघूया त्याचा अंडरस्टँड करायला ट्राय करूया. भेजो ही देरेख रेखो का מן המודעית ולחוץ, וכמי דעתה לכל רוח. דברי רבי עקיבא. רבי אליעזר אומר, מאסקופת העזרה ולחוץ. אמר רבי יוסי, לפי כך נקוד עלי, כלומר, לא מפני שהיא רחוקה ודאי, אלא מאסקופת העזרה ולחוץ. तर इथे आपण बघतो डेफिनेशन्स. कसला, तो माणूस लांब होता. लांब काय बोलतात, डिस्टन्स. त्याचा कुठे लांब आहे, व्हॉट इज कॉल्ड डिस्टन्स काय. देरेख रेखोका म्हणजे काय, तर रबी आकी बोलतात देरे रेखोका इज मोदीन, म्हणजे सिटी आहे इकडे, मोदीनची सिटी. आणि त्याच्या पुढे तिकडून त्याला एक, तो नाही येऊ शकत. तो ऑलमोस्ट 15 मील बोलतात, 15 मीलचा डिस्टन्स बोलतात येरुशलाईमपासून मोदीन. मोदीन सिटी आहे इकडे, पण आता पण पण तिकडे डिस्टन्स, तिथे एवढा डिस्टन्स आहे, ते येरुशलाईमपासून एवढा डिस्टन्स आहे. तिकडून त्याला तो ते तिकडे असेल आणि त्याच्या पुढे असेल, तिकडे नाही पोहोचू शकणार एका दिवसामध्ये. दॅट्स कॉल लांब आहे तो. समज त्याच्याशी लांब असेल तो तो नाही होऊ शकणार. देरेख हो का, मग तो पेचाक शेनीलाच येऊ शकते तो. अम, तर नॉर्मली बोलतात का किती माणूस चालू शकते दिवसामध्ये. नॉर्मल दिवसामध्ये 12 तास, सनराईजपासून ऑलमोस्ट सनसेटपर्यंत बेनार बाईम. तर तिकडे त्याला 12 तास लागतील चालायला. एक दिवसामध्ये तो एवढा चालू शकते. तर ते तो डिस्टन्स ते बोलतात का तिकडून मोदींपासून तिकडे यायला त्याला टाईम लागेल, आणि म्हणून दॅट्स 15 मील तो डिस्टन्स आहे. आणि म्हणून त्याच्या पुढे असेल तर देरेख रेखोका मानले जाईल, आणि मग त्याचा तो नाही येऊ शकणार, मग तो नाहीच येणार आता. रबी एलिएझर काय बोलतात, जो आजारा आहे, आजारापासून लांब. ए, आणि मग रबी ओसियर बोलतात का त्याच्यामध्ये दागेश कशाला आहे आजारामध्ये, ते बोलायला का डिस्टन्स रखोक म्हणजे तो डिस्टन्स लांब आहे, तो लिटरली नाही घेतला पाहिजे, पण नुसता आजारापासून. जिकडे आपण बघतो बेतामिकदाश आहे, त्याचा कोर्टयार्ड आहे राईट, तर तिकडे आजारा, त्याला आजारा बोलतात. मग आपण बघितलं होतं बेतामिकदाशमध्ये वेगवेगळे सेक्शन्स कोणते आहेत, आणि त्याच्यापैकी कोणते कोणते, ते एकाला आजारा, एजरात नशीम,
मग मध्ये कोदेश, मग कोदेश कोदशीम, असे वेगळे सेक्शन्स आहेत. ते आपण बघितले होते एक वेळा. अ, तर त्याच्यापासून ए, तर रबी एलिझर बोलतात का तिकडून त्याच्या पुढे असेल तर इट्स कॉल्ड देरेख रेखोका. आणि मग रबी एलिझर बोलतात आणि बघ त्याच्यामध्ये एक दगेश आहे रेखोकामध्ये. आणि मग दगेश कशाला आहे हे मध्ये बोलायला काय लिटरेली नको घेऊस. त्या दगेश म्हणून शिकतात. दगेश एक डॉट म्हणून शिकतात का कुठे. अं, किती 5 हँड ब्रेथ हमेश अमोत आजारापासून. एक वेळा संध्याकाळची वेळ चालू होते तर तेव्हापासून तो त्याच्या पुढे असेल तर तो त्याचा ही त्याची कॅटेगरी काय होईल. देखरेखोका तो लांब आहे. आणि तो पतूर फ्रॉम करेत, या त्याला करत नाही लागणार कारण त्यांनी नाही देऊ शकला म्हणून. पण रबिया की बोलतात नाही तो मोदीन म्हणजे एवढ्या लांबची सिटी, ती लांब सिटी आहे तिकडे असेल तरच. नाहीतर त्याचा दिन आहे शोगेक सारखा, नाही तर ओनेस म्हणून येईल. कारण तो नाही येऊ शकला बेतामिदशमध्ये टायमावर. लेट झाला ते. तो लेट झाला. किती टाईम इम्पॉर्टंट आहे, किती माणसांनी पंक्च्युअल राहायला पाहिजे बघू शकतो आपण. इकडे इकडे आपल्याला माहिती आहे, इकडे बघतो का छोटेसे डिफरन्समध्ये त्याची पनिशमेंट, मोठ्या पनिशमेंटमध्ये तो आयदर त्याला शोगेग म्हणजे चुकला, नाहीतर चूक झाली हातून त्याच्या, नाहीतर देखरेखोका म्हणजे लांबच्या डिस्टन्सवर आहे, तो लांब आहे. त्याच्या दोन कॅटेगरीज बोलतात. रबियाकी बोलतात नाही तो लांब असेल, खूप लांब असेल, मोदींमध्ये असेल तर तो कन्सिडर कर देखरेखोका. पण रबी एलेझर बोलतात आणि रबी ओसी बोलतात का नाही तो समज जर कोर्टयार्डच्या पण बाहेर असेल तरी सुद्धा तो मानले जातं का तो ए, तो देरेख रेखोका आहे. तो त्याचा डिस्टन्स लांब आहे आणि त्याला त्यामध्ये पेचाक शनीला त्यांनी नाही आणली तर त्याला करत नाही लागणार. पण राबिया काय बोलतात नाही त्याला करत लागेल कारण तो एवढा पण लांब नाही, त्यांनी काळजी नाही घेतली का लवकर पोचायला. आणि तो आता पण जाऊ शकत होता तरी पण त्यांनी त्यांनी काळजी नाही घेतली म्हणून जसं काय तो शोगेग आहे. आणि समज त्यांनी मिस केला पेचाक्षणी तर त्याला मोठी पनिशमेंट ऑफ करेत लागू शकते. तर एनिवे आपण कंटिन्यू करूया हा मिशना नेक्स्ट टाइम. आपण दुसरे पण एकदम एक्झाम्पल आणूया बेजरात असे. मे बी बी एक्सप्लेन करायला ट्राय करूया. राव शिमोनचा पण शिवर असेल बेजरात असे राईट. तर आपण एक स्टोरी बघूया थोडीशी छोटीशी बेजरात असेम. आणि राव शिमोनचा शिवर गेमारावर असेल राईट. तर एव्हरीबडी इज इन्व्हायटेड, सगळे ऑल द मेल. पुरुषांसाठी शिवर असेल गेमाराचा थोड्या वेळात बेजात असे. त्याच्या आधी आपण एक थोडी स्टोरी बघूया आणि मग मोमेंट. ओके. एनिवे ओके. बालशेम तोवचे एक छान एक्झाम्पल आहे जी जी आपल्याला ॲप्लिकेबल होते आजच्या टायमामध्ये खूप. आणि मला आठवत नाही मी बोललो का नाही, सगळ्यांना ते एक्झाम्पल माहीत आहे. फार सिम्पल एक्झाम्पल आहे. जसं काय एक राजा होता आणि त्यांनी एक दिवशी ठरवले का त्याला त्याच्या जनतेला त्याला बघायचं आहे. आणि त्यांना बोला तुम्ही केव्हा पण कोण पण येऊ शकते राजाकडे, केव्हा पण येऊ शकते, केव्हा पण एक दिवस आहे ज्या दिवशी तो त्याच्या पॅलेसमध्ये त्यांच्यामध्ये त्या सिटीमध्ये एक मोठा पॅलेस आहे त्याचा. आणि त्या पॅलेसमध्ये सगळे वेलकम आहेत, कोण पण येऊ शकते, अपॉइंटमेंटची गरज नाही.
ओपन हाऊस, जसं ओपन हाऊस बोलतात, ओपन हाऊस किंवा पण येऊ शकते विदाऊट एनी अपॉइंटमेंट. राजाला बघायची एवढी मोठी सगळ्यांना दमनूत तेवढी चान्स मिळाली, संधी मिळाली तर कोण सोडणार आहे. राजा नुसता बघायची संधी मिळायला पाहिजे हो इकडे त्याला. त्यांनी त्यांनी स्वतःने दिली. राजा बोलला का सगळ्यांना अलाउड आहे, येऊ शकता, कोणाला पाहिजे ते येऊ शकतं. तर ऑफकोर्स सर्व आले. अख्खा गाव, अख्खा शहराचे माणसं. वाव, राजाला बघायचा, राजाच्या महलाला मध्ये जायसाठी आपल्याला संधी मिळते, तर कोण सोडणार आहे. सर्व आले. आता ए, पहिले तर राज बोलतात राजेशाही थाट. ऑफकोर्स राजाने बोलवलं आहे तर राजाने सगळ्यांची वेलकम करायला. तर राजाने कसं अरेंज केलं आहे, ऑफकोर्स पहिला माणूस पहिला आल्याबरोबर त्याच्यासाठी खायसाठी टेबल अरेंज आहेत. वेलकम एकदम. राजाच्याकडे आले तर राजाला पहिली गोष्ट म्हणजे खायला पियाला भरपूर सगळ्या टाईपचे जेवण आहेत, सर्व टाईपचे डिशेस आहेत. अख्ख्या जगामधले सर्व टाईपचे खूप प्रकारचे जेवण आहेत, जे माणसांनी कधी लाईफटाईममध्ये नाही बघितलंय. आणि तर राजा म्हणजे काय, जसं आपण बघितलं होतं एक वेळा, ती मोरोक्कोचा राजा आहे. तो फ्रान्सला वेकेशनसाठी जायचा, आता नाही माहीत मला, पण तो फ्रान्सला वेकेशन, त्याची वेकेशन म्हणजे तो फ्रान्सला जायचा. तर एक वेळा आपण बोललो ती स्टोरी एक वेळा, पण फार इंटरेस्टिंग त्याच्यावर बघू शकतो राजा काय असतं का. तर तो मोरोक्कोचा राजा आहे तो. फ्रान्सला एका त्याच्या मित्राकडे जायचा वेकेशनसाठी. तर तिकडे राहणारा एक माणूस होता आणि त्याच्या इस्रायल माणूस होता आणि तो त्याच्या घरी बारमित्सवा होता. तर बारमित्सवाचा इन्व्हाइट करायला तो त्याच्या फ्रेंडकडे गेला. त्याला बोलला, माझ्या मुलाचा बारमित्सवा आहे, तर मी तुला इन्व्हाइट करतोय, तर इन्व्हाइट करायला मी कधी येऊ शकतो. तर तो बोलतोय केव्हा पण ये. आणि तुला माहिती आहे का, तू ये ये काय नाही, तू मोरोक्कोचा राजा माझ्या घरी आहे आणि त्याला भेटायला तू पण बघशील, तू त्याला भेटू शकशील, कोणा काय बोलू नको, पण तू ये, तुझ्या मुलाला घेऊन ये आणि राजाला पण बघू शकेल तो, मोरोक्कोचा राजाला बघायला. वाव, किती मोठी चान्स मिळेल. तर तो घेऊन ये, इन्व्हिटेशन दे, या ये. तर तो त्या मुलाला घेऊन गेला, एकदम चांगले कपडे, बेस्ट कपडे घालून. त्याला माहिती आहे राजा आहे तिकडे, मोरोक्कोचा राजा. तर तो गेला आणि त्याच्या घरी जाऊन बसला. आणि मग तो बोला, हां, राजा आता येईल, मी त्याला बोलवतोय, तू पण आलेस, बघूया, भेट भेट राजाला भेट. तर त्यांनी त्याला बोलवलं आणि मग तो राजा आला आणि तो अ, त्यांनी त्याच्या मित्राला पण दिलं आणि त्या राजाला पण इन्व्हाइट केलं, बघ माझ्या घरी बारमित्सवा आहे, आम्ही 13 वर्षाचे असताना आमच्यामध्ये बारमित्सवा करतात. आणि त्यांनी त्याला पण इन्व्हाइट केलं, राजाला, मोरोक्कोचा राजा. तो ऑब्विसली वेकेशनमध्ये होता. तर तो बोलला, राजा बोलला, ओके फाईन, तू खुश केलंस मला, ठीक आहे. त्याने काही चेकबुक काढला आणि $50,000 चेक लिहिला आणि त्याला बोल माझ्याकडून मताना गिफ्ट. तर त्या बालमिसीच्या मुलाच्या वडिलांनी, आबांनी बघितलं तो चेक, बोला, $50,000, $50,000 बारमिसीचा गिफ्ट, वाय. तर तेव्हा राजाला बघ, हे काय एवढा मोठा, एवढी मोठी गिफ्ट. तर तो मोरोक्कोचा राजा त्याला बोला, तुला माहिती आहे मी राजा आहे आणि आम्ही लोक काय, आम्ही गिफ्ट देतो तर काही छोटी अमाऊंट नाही देऊ शकत, आम्ही मोठीच अमाऊंट देतो. माझ्याकडून गिफ्ट येतो $50,000. दॅट्स कॉल्ड राजा, राजेशाही थाट जसे बोलतात, दॅट्स कॉल्ड राजा. तो किंग येतो. तर त्याला तो काय $5,000 पण नाही देत, त्याची त्याची ग्रेड म्हणजे काय, एकदम मोठी अमाऊंट, $50,000 तिचा गिफ्ट. बारमित्वासाठी. तर दॅट्स कॉल्ड. तर इकडे पण त्यांनी अरेंज केलं, सर्वांना अरेंज केलं जेवण. तर पहिल्या मजल्यावर जेवण होतं, दुसऱ्या मजल्यावर सगळ्यांनी वाव खायला लागले, माणसं खायला लागले, माणसं खायला लागले. त्यांचा संपतच नाही, इकडे जाऊ का ते खाऊ, हे टेस्ट करू का ते खाऊ, ताबा दाखिला त्यांचा.
आतले टेस्ट बर्ड अजून आपण हे ट्राय करूया ते ट्राय करूया. सेकंड फ्लोअर होता जिकडे त्यांच्याकडे याईन होती, वेगवेगळे टाईपचे वाईन्स होते, एकदम महागाचे वाईन्स, फुकट सर्वांना, कोणाला पाहिजे ती टेस्ट करा. तर ज्याला वाईनची माहीत होती तर तो, वाव ही बेस्ट वाईन आहे, ही मिळूच नाही शकत, लाईफमध्ये नाही पिऊ शकणार ही वाईन अशी. तर ते तिकडे अडकले. तिसऱ्या मजल्यावर होते वेगवेगळ्या टाईपचे म्युझिशियन होते, बेस्ट म्युझिशियन, उस्ताद झाकीर हुसेन तबला घेऊन बसला होता काइंड ऑफ. आणि सर्व एकदम टॉप म्युझिशियन्स ते बसले होते तिकडे म्युझिकमध्ये, त्याच्या म्युझिकची आवड होती आणि म्युझिकची माहीत होती. तर तो तिकडे वाव 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 वा किती चांगला आहे, तो तिकडे अडकला. चौथ्या मजल्यावर बुक्स होते, सगळ्या टाईपचे स्फरिम होते, ओचार ओचार हॉकमा, जसा आजकाल कॉम्प्युटरमध्ये एक हार्ड डिस्क मिळते ती लावतात आणि तुमच्याकडे किती लाखो बुक्स अवेलेबल होतात, ते होतं. तर जे काय बुक्स होते, रिअल बुक्स, ज्याचे जुने जुने ट्रान्स्क्रिप्ट्स एवढे महागायचे जे कधीच नाही बघू शकत, तर माणसं तिकडे लटकले, थोडेसे तिकडे लटकले. आणि पाचव्या मजल्यावर राजा होता. या. तर असे इच फ्लोअरवर माणसं जायचे आणि ते कुठे ना कुठे, इकडे टाइमपास, तिकडे तिकडे टाइम, आणि पण राजाकडे जायला खूप डिफिकल्ट होतं, म्हणजे त्यांना स्वतः नाही अलाउड होतं जायला, पण ते स्वतः नव्हते अलाव करत. पण त्याच्यापैकी एक साधा होता, भिकारी एकदम साधा माणूस, तो कसा तरी राहायचा, कसा तर कसा तरी इकडचे कोण इकडून तिकडून घेऊन तो जिवंत राहायचा, असं त्याची आलं. तर ते एकदम सिम्पल पुअर. आणि तो पण गेला तिकडे, त्यांनी बघितलं, जेवायला चांगलं आहे, वाव, त्यांनी घेतले, कुठे गेला त्याला काय माहिती कोणते टाईपचे सुशी आणि हे, ते त्याला काय माहीतच नाही, कोणते पिझ्झा असतं आणि सुशी असतं आणि ही टाईपची आणि त्या टाईपची जेवण, त्याला काहीच नाही माहीत. त्याला माहिती आहे जेवायला मिळते, त्यांनी थोडासा घेतली त्याचा भाकर आणि कांदा घेतला आणि खात बसला, कुठेतरी खाल्लं, थोडासा खाल्लं, मग पोट भरलं, व्हेरी गुड. लगेच पुढच्या वरच्याच फ्लोअरवर गेला, वरच्या फ्लोअरला बघितलं वाईन आहे, पण त्याला पाहिजे तशी वाईन नाही आहे, संत्री नाही आहे तिकडे, साधी वाईन, काय महागाई, काय ते थोडीशी घेतली, टेस्ट केली, वाय काहीतरीच लागते. तो बोला ठीक आहे, पुढे गेला, पुढच्या मधल्यावर गेला. चलो मेरे ख्याल रब शिमोन आलेत. तर औद का मध कत वेचात असे काही मिनटं आपण राव शिमोनला त्याचा शिव चालू होईल. पण लेट्स फिनिश दिस स्टोरी. बेशुद्धराव, तर तो पुढे गेला, तो लगेच एक पेक मारला आणि तो पुढे गेला. कसलं इंटरेस्ट, पुढे गेला, म्युझिक, अरे वा चांगले गाणी आहेत, त्याला नाही माहीत कोण उस्ताद आहे आणि कोण साधा वाजवत आहे, कोण बरोबर नाही वाजवत, त्याला काहीच त्याची कल्पना नाही. त्याला हा म्युझिक आहे, चांगलं आहे. तो एक मिनटं थांबला, अरे वा चांगला आहे, चांगलं आहे, व्हेरी गुड, चांगली म्युझिक आहे. पुढच्या मजल्यावर गेला, एक मिनटात वरच्या मजल्यावर बघितलं, एवढे पुस्तक आहेत, किती टाईपचे पुस्तक आहेत, सगळ्या जगातले एवढे पुस्तक आहेत. अरे पण मला वाचताच नाही आहेत, काय करू मी, काय करायचं. 5 मिनिटात पाचव्या मजल्यावर पोचला. पाचव्या मजल्यावर कोण होता, राजा. तो राजा, वाव, राजा समोर पडला आणि राजाच्या बाजूला बसला. वाव, नुसता राजाच्या बाजूला बसायचं, राजाला बघायचं आणि राजाच्या बाजूला जागा, वाव. आणि तो अख्खा दिवस राजासोबत होता, पूर्ण दिवस, पूर्ण दिवस त्याला टाइम स्पेंड करायला राजासोबत. पण जे माणसं जे जास्त कॉम्प्लिकेटेड माणसं होते, बोलतात, जसं ज्यांना माहीत होती जेवणाबद्दल, ज्यांना माहीत होतं वाईनबद्दल, ज्यांना माहीत होते म्युझिकबद्दल, आणि ज्यांना अभ्यास करायची खूप आवड होती, ते राजाकडे नाही पोचू शकले, कारण ते कुठे ना कुठे अडकले. तसंच आपण पण या जगामध्ये राजा संगत राहायची अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे कोण, राजा आकाशबरोबर खूप सोबत, पण ऑफकोर्स खाणे इम्पॉर्टंट आहे, जेवणे इम्पॉर्टंट आहे, चांगले चांगले डेलिकेसीज खाणे इम्पॉर्टंट आहे, वाईन पिणे आपण पितो शब्बातला आणि योमतोबला, ऑफकोर्स प्रश्नच नाही आहेत, म्युझिक अलाउड आहे ऐकायला, जिकडे जेव्हा अलाउड आहे तेव्हा.
पुस्तक वाचले पाहिजे, थोडासा अभ्यास तर केला पाहिजे, पण मेन इम्पॉर्टंट थिंग विसरायचं नाही. का तर आपण अकल हशेमची सेवा करतोय आणि हशेमच्या जवळ जायची ट्राय करतोय. कारण समज माणूस बिरोबा बिलबुल यगिया बिलबुल द मोर अ पर्सन गेट्स कन्फ्युज्ड की त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर तो कन्फ्यूज होतो. आणि तो मेन ऑब्जेक्टिव्ह काय त्याचा, हाशेमच्या जवळ जायचा, त्याच्यापासून लांब जातो. हाशेम तो इकडे एक्सप्लेन करतो त्या या एक्झाम्पलमध्ये, का जेवढा माणूस सिम्पल असेल, फाईन, त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह हाशेमच्या जवळ जाणे, ते विसरायला नाही पाहिजे. ते मेन आहे. आकाश बरोबर जवळ कसं जाता येईल, जेव्हा तो कदोष होईल, तो केदुषा वाढवेल, तो जेव्हा तोराचा अभ्यास, त्याला माहीतच आहे का हलाखा कोणते पाळायचे, त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे, ऑफकोर्स केला पाहिजे. पण एवढं पण माणूस कॉम्प्लिकेटेड नाही झाला पाहिजे का तो आकाश बरोबर कशी लांब राहील. आणि तो कशामध्ये अडकेल, अशा गोष्टींमध्ये, खाण्यापिण्यामध्ये, म्युझिकमध्ये. कारण ते त्याच्यासाठी मेन ऑब्जेक्टिव्ह इन लाईफ होईल. त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या लाईफचा मेन मोटिव्ह इन लाईफ, अशी गोष्टमध्ये तो अडकेल, तर तो हाशिमच्या जवळ जायच्या ऐवजी हाशिमच्या लांब जाऊ शकेल. आणि ते गोष्ट बोलतात त्याला अबोधाचारा. आणि इसका लायडर वर्शिप, काय अबोधाचारा करतोय तो, अशा गोष्टींचा, जेवण, वाईन, म्युझिक अँड अदर प्लेजर्स, जे पण असे. तर अवकाश बालचंद आपल्याला शिकतात की माणसाने सिम्पल राहायला पाहिजे, जेवढं सिम्पल राहता येईल. ॲट द सेम टाईम त्याला अंडरस्टँड केलं पाहिजे, त्यांनी गरज आहे त्याची गोष्टी केले पाहिजेत. पण सिम्पल, सिम्पल तमीम ती एम हशेम, त्यांनी सिम्पल राहायला पाहिजे फॉर द सेक ऑफ अकाउश बरोबर. हो, त्यांनी म्हणजे तो हशेमच्या जवळ इझिली जाऊ शकतो आणि तो अडकला नाही पाहिजे या जगांच्या प्लेजर्समध्ये. पहिलं त्याचं आपण आपल्या शिवरीकडे एंड करू विथ अ स्मॉल प्रेयर इन द एंड, जर आपण एव्हरी टाइम करतो विदाऊट एनी ड्यू. राव शिमोन थांबलेत शिवर द्यायसाठी, तर बेजा तसे आपण विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. यू कॅन सी इन, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. मोद्याना लेफानेखा अदोना एलोहाय शमता खलकी मे योजवे बेता मिद्राश वेलो समता खलकी मे योजवे केरनोत שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת. שנאמר ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this trust in Hashem, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. בעזרת השם, תשעה באב पण शिवर असेल सकाळी 10 वाजता इस्रायली टाईम आणि 12:30 इंडियन टाईमपासून शिवरीम असतील बेजात शेम. तर एव्हरीबडी इज इन्व्हायटेड टू हॅव अ, विश यू ऑल अ शबात शलोम आणि ऑल्सो हॅव अ मिनिंगफुल फास्ट. बेजात शेम आपण लेट्स ऑफ द मशियाख लवकरच येईल आणि आपल्याला उपास करायला गरज नाही लागणार. इट बी हा खाग. तर תודה רבה, וכל טוב ושלום שלום. חזק וברוך. חזק ואמץ.